आज एवढं लांब आलो भयंकर. हे बघा सिंहगड दिसतं का? सिंहगडचं डोंगर बाजू पाठीमागं आणि इकडं वॉटर पार्क आहे मस्तपैकी. वॉटर पार्कला घेऊन आलतो कस्टमर, भाडं घेऊन आलतो, आणून सोडला. आता इथून एमटी जावं लागेल. लय लांब आला होता. इथून एमटी जाणं म्हणजे आपल्याला बिलकुल परवडत नाही. एखादी शेअरिंगवाला भेटला तर ठीक आहे ना, तर एमटी जावं लागेल आपल्याला. हे आपलं सिंहगडचं डोंगर. एवढं थंड वातावरण आहे, फर्स्ट क्लास. लय मजा येऊ लागले ह्या साईडला बरं का. एकदम थंडगार वारं सुटलं, एकदम डोंगर झाडं झुडपं. फोटो काढायला दुनियाभरचे स्विमिंग पूल ते शिकायला भरपूर आहे बरं का इकडं. पण लयच लांब आहे, भरपूर लांब आहे. आता एन्जॉय करायचं म्हटल्यावर लांब तर राहणारच. आता इथून आम्हाला परवडत नाही का हो, महत्त्वाचं एमटी जायला. सिंहगडमध्ये आलो डायरेक्ट. मला पहिल्यांदा आलो, मला माहीत नव्हतं एवढं. मी पहिल्यांदाच आलो. त्याला भाड्याच्या निमित्तानं सिंहगड किल्ला तर बघायला भेटलं. लांबूनच बघितलं, आता जवळ जायला जमणार आपल्याला. सिंहगड इथं बाजूला वॉटर पार्क पण आहे. फर्स्ट क्लास एन्जॉय करायला. तर तुम्हाला कधी सुट्ट्यामध्ये एन्जॉय करायचं असलं का ह्या साईडला यायचं. मी पहिल्यांदाच आलो बरं का. एवढं भारी वाटलं मला. तर मध्ये कसं आहे काय मला माहीत नाही. आता समोरचं सिंहगड किल्ला दाखवतो. बघितलो का? हे आहे सिंहगड किल्ला. डोंगर वरी दिसायचं ते सिंहगड किल्ला आहे. अजून झूम होऊ शकत नाही. जास्त झूम केल्यावर मग काहीच दिसत नाही. हे पहा, हेच आहे सिंहगड किल्ला. बघितलो का? वरी टावर बिवर भरपूर सोय असेल. कधी गेल नाही आपण. हा रोड आहे. ऊन आता वरच्यावर कमी झाले, पण मी येऊन थांबलो आता डायनोसॉरच्या खाली. बघितलो का डायनोसॉर? फोटो काढा म्हटलं, डायरेक्ट व्हिडिओ चालू केलो मी. डायनोसॉरच म्हणतात त्याला. हा डायनोसॉरच आहे. हा हात बित डेंजर. पहा वा, या डायनोसॉर. थंड सावलीवर का थंडगार वारा सुटले एकदम. असं मजा येऊ लागलेली. इथं शेजारी वॉटर पार्कचं नाव लिहिलेलं आहे, दाखव. हे पहा, हे वॉटर पार्क. आतमध्ये भरपूर खेळायला ते भरपूर एन्जॉय करायला आहे बरं का ह्या साईडला. बघितलो का आतमध्ये? मध्ये बघा झाडं झुडपं डोंगर पाणी. मध्ये पार्किंगला बी जागा आहे, काय टेन्शन नाही. मध्ये बघितलो पार्किंग लागलेलं पूर्ण. गाड्या आणलो का पार्किंगला जागा आहे इथं मध्ये. पार्किंग लावून मग तुम्ही एन्जॉय करू शकता. आपली सुट्टी एन्जॉय करू शकता तुम्ही. आधी सुट्ट्यामध्ये लेकरं बिकरं घेऊन एखाद दिवस एन्जॉय करायचं असलं की मग इकडं हाय. मी पहिल्यांदा आलो म्हणून सांगालो तुम्हाला. होय हो का? कारवाले बसल्यात आता भाड्याचं वाट बघत. डायरेक्ट सिंहगडचं बस आलं बघायचं. सिंहगडचं बस आहे म्हणजे सिंहगड कुठून आले काय माहिती. आलं असेल स्वारगेट शिवाजीनगर ह्या साईडनं आलं असेल, पर डायरेक्ट आता सिंहगडला जातं आहे. वरी कसं जायचं ते आपल्याला माहीत नाही. आता एखाद दिवस सुट्टी एन्जॉय करायचं म्हटलं का जातो फिरायला. बघूत कसा हाय काय वातावरण, मध्ये कसं आहे, बाहेर कसं आहे, डोंगरावर कसं आहे बघावं लागतं, फिरावं लागतं. बरोबर आहे का? भाड्याच्या निमित्तानं मला पण जरा सिंहगड कुठं आहे ते कळालं आज पुण्यामध्ये. मला माहीतच नव्हतं सिंहगड इकडं आहे म्हणून. बहुतेक त्या साईडला तिकीट काढायचं आहे. इथं तिकीटं काढतात. आता तिकीटं काढायचं नियम कसा आहे का पूर्ण एन्जॉय करू शकता का त्याच्यामध्ये काय नियम आहेत ते काय आपल्याला माहीत नाही. इकडं ऑनलाईन चालत नाही का म्हणतो, ओला उबेर चालत नाही का म्हणतो. एक भाडं वाजा ना भाऊ. लोक तर भरपूर दिसाले. जायचं कसं, त्यांनी कसं जाणार आहेत काय जाणार आहेत. आता तर वाजलेत किती, 12 वाजले असते ना. आता मग लोक आता त्या आलं असतील. संध्याकाळच्या टायमाला निघतील इथून. मग त्या टायमाला गाडी भेटणं थोडं मुश्किल होऊन जाते. आता निघालेलं बरं. मी एम टी जाण्यापेक्षा एखादी भाडं हाणून घेऊन गेला असतो 12 महिन्या. पण काय करू, सगळेजण भाडे आपलं गाड्या घेऊन आल्यात, मध्ये लावल्यात, दुनियाभरचे पार्किंग आहे. तर ह्याच निमित्तानं मी घेतो एक पाण्याची बॉटल आणि दुसरं काय तर एखादी घेतो खायला. लय लांब आला आणि
भाड्याच्या निमित्तानं मला सिंहगड कुठं आहे ते कळालं सगळ्यात महत्त्वाचं. तर स्वागत आहे आपल्या लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करा.